अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शांत आणि सामान्य वाटणारं हे शहर खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये नाचणाऱ्या दीपाली पाटील वय वर्ष 35 या नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी घडली। पण ही केवळ एक आत्महत्या नसून या घटनेमागे दडलेलं राजकीय कनेक्शन आणि रहस्यमय पैलू आता समोर येत आहेत। काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये दीपालीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं। पण ही केवळ एक आत्महत्या नाही, तर सत्तेच्या, दबावाच्या आणि वासनेच्या राजकारणातून घडलेला एक गंभीर गुन्हा आहे, ज्याने थेट एका प्रतिष्ठित राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाला आरोपीच्या पिंजऱ्यात आणलंय। मूळच्या कल्याणच्या रहिवासी असलेल्या दीपाली पाटील जामखेडमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या। रोजच्या प्रमाणे त्या आपल्या कामासाठी बाहेर पडल्या। गुरुवारचा दिवस सकाळी त्या बाजारात जाऊन येते असं सांगून बाहेर पडल्या, पण नंतर त्या परतल्याच नाहीत। अनेक तास उलटूनही दीपाली परत न आल्याने त्यांच्या मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली। चौकशी दरम्यान त्यांना कळलं की दीपाली एका रिक्षातून खर्डा रोडवरील साई लॉज येथे गेल्या होत्या। मैत्रिणी सायंकाळी लॉजवर पोहोचल्या। दीपालीच्या रूममध्ये गेल्या होत्या, ती आतून बंद होती। लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य हृदय हेलावणारं होतं। दीपाली पाटील यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती। पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला, पण या घटनेच्या तपासात आता जे नाव समोर आलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला। या आत्महत्येमागे भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याचं नाव समोर आलंय। दीपाली पाटील यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाड यांच्यावर दाखल केलाय। संदीप गायकवाड विवाहित असूनही दीपाली पाटील यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांच्या मागे लागला होता। तो वारंवार दीपालीवर दबाव आणत होता, तिला त्रास देत होता। या जाचाला कंटाळूनच दीपालीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झालंय। या घटनेचं राजकीय कनेक्शन इथेच थांबत नाही। आरोपी संदीप गायकवाड याची पत्नी लता गायकवाड यांनी नुकतीच प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या तिकिटावर नगर परिषद निवडणूक लढवली आहे, ज्याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। निवडणुकीपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे केवळ जामखेडच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात हा चर्चेचा विषय बनलाय। पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या घटनेने उघड झालाय, असा थेट आरोप विरोधकांनी केलाय। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी थेट भाजपावर आगपाखड करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। त्यांनी मागणी केली की आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं, त्याचे काय संबंध आहेत, त्याला कोणत्या उच्च पदस्थांचा वरदहस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं, संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे। यातून अनेक काळे चेहरे उघड होतील असा इशाराही त्यांनी दिलाय। पोलिसांनी संदीप गायकवाड याला तात्काळ अटक केली आहे। सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे। या तपासातून दीपालीवर नेमका किती आणि कसा दबाव होता याचा खुलासा होण्याची शक्यता आहे। अनेक सामाजिक आणि राजकीय दबावांदरम्यान जामखेड पोलीस या गुन्ह्याचा तपास कसा करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। एक महिला जी आपल्या कलेच्या बळावर जगत होती, तिला न्याय मिळणार का, की राजकीय वजन वापरून हे प्रकरण दडपलं जाणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। अवैध धंदे आणि गुन्हेगारीला मिळत असलेल्या कथित आश्रयाबद्दल रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्देही या तपासातून समोर येणं आवश्यक आहे। दीपाली पाटील यांच्या आत्महत्येने जामखेडच्या विकासावर आणि संस्कृतीवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा आरोपी गजाआड झाला असला तरी त्याच्या राजकीय कनेक्शन्सचा या तपासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी नागरिक आणि विरोधक आग्रही आहेत। दीपाली पाटील यांना न्याय मिळायलाच हवा। या घटनेच्या तळापर्यंत जाऊन सत्य बाहेर काढण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे। तुमचे याबद्दल काय मत आहे? या आरोपीवर कोणती कठोर कारवाई व्हायला हवी, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।